प्रॉफिट लॉसचा आहे डिस्काउंट मधला. एका वस्तूची 4,000 रुपये किंमत असून त्यावर 30% व 20% सूट दिली असता वस्तूची विक्री किंमत किती? मग आता विक्री किंमत जर काढायची असेल तर एक शॉर्टकट सांगतो. विक्री किंमत इज इक्वल्स टू छापील किंमत, विक्री किंमत इज इक्वल्स टू छापील किंमत इंटू 100 मायनस डिस्काउंट डिवायडेड बाय 100. तर या पद्धतीने आपण काढू शकतो. मग छापील किंमत दिली तुम्हाला किती? 4,000 रुपये. डिस्काउंट 2 दिले 30%. मग 100 मधून जर 30 गेलं तर किती उरलं? 70% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. दुसरा डिस्काउंट दिले 20%चं, 100 मधून 20 गेले किती उरले? 80 डिवायडेड बाय 100. तर ह्या 4,000 वरचे 2 शून्य कटले, हा 100 कटला. या 70 आणि 80 वरचे 2 शून्य कटले, हा खाल्ला 100 कटला. राहिलं काय पर्याय? फक्त 40 गुणिले 7 8 56 किती होऊन जाईल मग? 0. 4 सख 24, हातचे 2, 4 पंचे 20, 20 आणि 2 22. म्हणून त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे? 2,240. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 120चे 8%. आता मला सांगा 120चे म्हणजे काय? गुणाकार. 8% टक्के किती असणार? डिवायडेड बाय 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 12 8 96, 96 भागिले 10 किती येतं? 9.6. तर 120चे 8% म्हणजे 6चे किती टक्के? तर आपल्याला माहिती आहे 160चे काढा बघा. 160चे 6% काढा, तेवढंच येतात. 0 0 कटला, 16 सखे 96, 96 भागिले 10 किती येतं? 9.6. बरोबर आलं. म्हणजेच 120चे 8% म्हणजे 6चे किती टक्के असणार? तर 160. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 160. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रेनचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय काढायचे बघा? रेल्वेची लांबी काढायची आहे. लांबी म्हणजेच अंतर काढायचंय. अंतरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय असतो? लांबी म्हणजेच अंतर. तर अंतर इज इक्वल्स टू काय असतं? वेळ इंटू वेग. अंतर इज इक्वल्स टू वेळ इंटू वेग. मग आता वेग किती दिला? 108, पण आपल्याला किलोमीटर मध्ये आहे. मग आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना 518 मल्टिप्लाय करावं लागतं. आणि टाइम किती दिलाय? 15 सेकंद. सॉल्व्ह करा ह्याला. 18 1 18, 18 सखे अष्टदर्शन, 6 पंचे 30, 30 गुणिले 15 म्हणून ट्रेनची लांबी असेल 15 त्रिक 45 किती आली? 450 मीटर. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 450 मीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. ए आणि बी न काम केलं तर ते 20 दिवसात होते. बी आणि सी न काम केलं तर ते 15 दिवसात होते. आणि ए आणि सी न केलं तर 12 दिवसात होते. मग ह्याचा लसावी काढावा लागतो. ते आपलं टोटल वर्क असतं. ह्याचा लसावी येणार आहे किती? 60 युनिट. मग ह्याच्यावरून आपण इफिशियन्सी काढतो, कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम येतं. तर 60 युनिट काम करा. ए आणि बी ला 20 दिवस लागलेत म्हणजे एका दिवसाचं काम आहे 3 युनिट. 15ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर 60 येतं? 4नं. 12ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर 60 येतं? 5नं. मग इफिशियन्सी ऍड करा ह्यांची. 5 आणि 3 8 आणि 4 12. तिघांची इफिशियन्सी 12 झाली. पण प्रत्येक जण 2 2 वेळेस आहे बघा. 2A प्लस 2B प्लस 2C इक्वल्स टू 12. ह्याच्यातून 2 कॉमन काढलं तर ABC ची इफिशियन्सी भेटून जाईल तुम्हाला. ती किती असणार आहे? इकडे 2 इकडे भागाकारात जाणार. म्हणून ABC ची इफिशियन्सी आली 12 भागिले 2 म्हणजे 6. तर तिघांची इफिशियन्सी 6 भेटले. कोणाचं विचारले? एकट्या एचं विचारले. ह्याच्यामध्ये एचं विचारलं तर ए जशाला तसं ठेवा. बी आणि सी ची इफिशियन्सी तुम्हाला माहिती आहे किती आहे? 4 आहे. इथं पुट करा. इक्वल्स टू तिघांची इफिशियन्सी 6. म्हणजे ए ची इफिशियन्सी किती? 6 मधून 4 गेले 2 उरले. ए ची इफिशियन्सी जर 2 आली तर हे 60 युनिट काम करा. एला किती दिवस लागतील? 2च्या इफिशियन्सीनं. तर 60 भागिले 2 म्हणजे किती दिवस लागतील? तर 30 दिवस. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 30. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 2 घनांच्या घनफळाचे गुणोत्तर किती दिले तुम्हाला? 27/125. तर त्यांच्या बाजूचं गुणोत्तर किती असेल? तर ह्याचं काय काढायचं? क्यूब रूट काढायचा. 27 कितीचा घन आहे? 3चा. आणि 125 कितीचा घन आहे? 5चा. म्हणून त्यांच्या बाजूचं गुणोत्तर किती असणार आहे? तर 3/5. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इक्वेशन दिले तुम्हाला 4x - 3y इक्वल्स टू 10 दिले. ह्याच्यामध्ये y ची किंमत 2 दिली. मग y ची किंमत ह्याच्यामध्ये पुट करू आपण. 4x - 3 गुणिले 2 इक्वल्स टू 10. मग 4x ची व्हॅल्यू किती? 6. ही 4x - 6 इक्वल्स टू किती? 10. इकडे मायनस इकडे प्लस होतील. मग 4x इक्वल्स टू 10 प्लस 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती बघा? 4x इक्वल टू 16. x इक्वल्स टू 16 भागिले 4 म्हणजे किती? 4. x ची व्हॅल्यू विचारल्या म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 4. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपल्याला विचारलंय एक फासा डायस फेकला असता. आपल्याला माहिती आहे एक जर फासा फेकला, एक डायस फेकला तर मॅक्झिमम किती पडते? 6. आणि मिनिमम किती पडते? 1. म्हणजे 1 2 3 4 5 6. एक फासा फेकला तर एवढेच अंक पडणार आहेत. आपल्याला त्यापेक्षा पृष्ठावरील संख्या 2 पेक्षा मोठी असण्याची संभाव्यता विचारल्या. आपण संभाव्यता कशी काढतो बघा. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी इक्वल्स टू त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फेवरेबल आउटकम. संभाव्यतेचा फॉर्म्युला आहे फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल. फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल. मग आता मला सांगा संभाव्यता काय येणार आहे बघा. 2 पेक्षा जास्त पाहिजे त्यांची संख्या. 2 पेक्षा जास्त काय काय पडू शकतं? 3 पडू शकतं, 4 पडू शकतं, 5 पडू शकतं, 6 पडू शकतं. म्हणजे किती आहे तुमच्याकडे पॉसिबिलिटी? तर 4 पॉसिबिलिटी आहेत. किती असणार? एक डायस फेकल्यावर मॅक्झिमम किती पडतंय? 6. म्हणून खाली टोटल आलं 6. म्हणून संभाव्यता किती आली? 2 2 4 2 3 6. म्हणून संभाव्यता आली 2/3. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 2/3.
3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आपल्याला अनालिसिसचा क्वेश्चन विचारलाय. 25 पासून 100 झाले तर त्याच पद्धतीनं 36चा संबंध काय असेल असं विचारलंय. तर 25 पासून 100 कसं झालंय, तर 2 गुणिले 5 किती येते 10, आणि त्याला 10 ने मल्टिप्लाय केलंय तसं 100 आलंय. तर याच पद्धतीनं 36चा गुणाकार करा, 3 गुणिले 6 किती 18, त्याला 10 ने मल्टिप्लाय करा किती येईल 180. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 180, ऑप्शन नंबर. क्वेश्चन आहे नंबर 6चा विचारलाय. 2 आहे, 4 आहे, 10 आहे, 20 आहे, 34 आहे, 52 आहे, आणि पुढे काय विचारले. डिफरन्स घ्या. +2, 4 पासून 10, +6, 10 पासून 20, +10, पुढे +14, पुढे काय बघा 12तून 4 गेले 8 उरले, 4 मधून 3 गेले +18, काय काय होईल बघा +4, +4, +4, डबल डिफरन्स घेतला. 18 मध्ये 4 ऍड केलं किती येईल 22, 52 मध्ये 22 ऍड करा, पुन्हा नंबर भेटून जाईल किती 2 2 4, 5 2 7, म्हणजे नेक्स्ट नंबर असणार आहे 74, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर सिरीजचा 3 क्वेश्चन विचारले बघा. 8, 9, 13, 22, 38, 63, पुढे काय येईल. डिफरन्स घ्या. +1, +4, पुढे 13 पासून 22 झाले, 13 4 17, 17 4 21 1 22, +9, पुढे काय +16, पुढे काय बघा +25, म्हणजे पुढे काय असणार आहे 1 2 3 4 5, म्हणजे पुढे 6चा वर्ग 36, म्हणजे काय 6 3 9, आणि 6 3 9, म्हणजे नेक्स्ट नंबर काय असेल 99, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अनालॉजीचाच क्वेश्चन आहे. सी पासून CEG ह्याचा जो संबंध आहे तो FHJ सोबत आहे. तर काय दिले बघा, सी नंतर F झालाय, म्हणजे कोण कोण सोडून दिले, DE सोडून दिलाय, म्हणजे 2चा गॅप आहे. त्याच पद्धतीनं E पासून H, E पासून काय सोडून दिले FG, म्हणजे काय असेल H, आणि G पासून J कसं झालंय G नंतर HI सोडून दिले, म्हणजे 2 चा गॅप आहे. म्हणजे इथं काय असेल बघा, इथं F पाहिजे, कारण F पासून GH सोडून दिलं तर I येते, त्याच्यानंतर H पाहिजे, H नंतर IJ सोडून दिले K आले, आणि इथं J पाहिजे, J नंतर KL सोडून दिले M आले. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल FHJ. धन्यवाद.